नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता ज्या शेतकऱ्यांना पाठीमागं PM किसान योजनेचा हप्ता आला नव्हता त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, म्हणजे 22वा हप्ता. तर आपला फार्मर आय डी चेक करायचा आहे. आपल्याला फार्मर आय डी आपला जनरेट झालेला आहे का नाही, कारण बरेच शेतकऱ्याच्या पाठीमागच्या वेळेस फार्मर आय डी अभावी हप्ते आलेले नाहीत आणि काहीचे फार्मर आय डी नसतानाही काय झालेले आहेत, हप्ते पडलेले आहेत. असं झालेलं आहे. पण ह्या वेळेस काय झालेलं आहे, बरेच शेतकऱ्याची काय केलेली आहे, छाननी केलेली आहे. पाठीमागच्या वेळेस पाहिलं होतं की बऱ्याच शेतकऱ्याचे फार्मर आय डी वगैरे काढलेले नव्हते आणि ह्या वेळेस काय केलेले आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळपास 95 ते 99% शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले आहेत. कारण ज्यांचे PM किसानचे हप्ते काही कारणास्तव रोखले होते, अशा सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी ही जनरेट केले. त्यानंतर राहिला KYCचा प्रश्न. तर KYCचं काय करायचं आहे, PM किसानच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपली स्वतःची KYC काय करायची आहे, 30 मेपर्यंत पूर्ण करून घ्यायची आहे. जे शेतकरी PM किसान धारक असतील त्यांनी काय करायचं आहे, PM किसानचं ॲप्समधून KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. त्यानंतर मग जे हप्ते रोखलेले होते काही कारणास्तव, म्हणजे KYC अभावीच हप्ते रोखलेले होते अशा शेतकऱ्याचे, तर इथून पुढं मग तुमचे काय होणार आहे, तर हप्ते वगैरे रोखणार नाही, तर व्यवस्थित हप्ते चालू राहतील. आणि ज्यांच्याकडं फार्मर आय डी आहे त्यांनाच फक्त 23वा हप्ता PM किसान सन्मान निधीचा येणार आहे, ज्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे. आणि ज्यांनी फार्मर आय डी काढला होता त्यामध्ये क्षेत्राची मिसमॅच होती, तर ते क्षेत्र काय झालेलं आहे आता शासनानेच दुरुस्त करून घेतलेलं आहे, ते दुरुस्तही झालेलं आहे. त्यामुळं मग ज्यांना काही बाकी योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लाभ घेऊ शकता. तुमची पोकरा असेल, महाडीबीटीच्या योजना असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या योजना येतात. त्यामुळं मग जे PM किसान धारक शेतकरी आहेत, ज्यांना काही हप्ते त्यांची पेंटिंग राहिली असतील, KYC करणं बाकी आहे, त्यानंतर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर 30 मेपर्यंत ॲप्लिकेशनच्या PM किसान ॲप्लिकेशनच्या सहाय्याने काय करायचे आहे, KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला 23वा येणारा PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे. तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला हप्ता वगैरे मिळणार नाही. त्यामुळं मग PM किसान योजनेची KYC ॲप्लिकेशनच्या सहाय्याने फेस ऑथेंटिकेशनच्या सहाय्याने काय करायची आहे, करून घ्यायची आहे. ज्यांनी अंगठ्यावर त्याच्यावर केली होती त्यांनी परत एकदा फेर करून घ्यायची आहे, तरच तुमचे हप्ते काय होणार आहेत, चालू राहणार आहे. तर ज्यांनी फार्मर आय डी अद्याप काढले नसतील, ज्यांना काय PM किसानचे हप्ते येत असतील, अशाने आपलं फार्मर आय डी वगैरे चेक करून घ्यायचा आहे का नाही पाहायचं आहे. जरा फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला 23वा हप्ता येणार नाही. 23वा हप्ता PM किसानचा नाही आला तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचाही त्याच प्रकारचं तसेच प्रॉब्लेम काय होऊ शकतो, तुम्हाला हप्त्याला होऊ शकतो. त्यामुळं मग लवकरात लवकर जे फार्मर आय डी काढायचे शेतकरी राहिले असतील त्यांनी फार्मर आय डी जनरेट करून घ्यायचा आहे. धन्यवाद.